असं कसं असू शकेल? 200 कोटी ते 225 म्हणा तुम्ही फार फार तर 10% 5% इकडे तिकडे, पण 200 कोटी ते 400 कोटी 200 कोटीचा फरक कसा असू शकतो? त्याची व्यवस्था वेगळ्या पातळीवरती करायची असते हा भाग सोडा. पण मला असं वाटतं की हा भोंगळपणा हा प्रशासनामध्येही दिसतो. हाच मुद्दा मला माध्यमांबद्दलही विचारायचा आहे, की जेव्हा कुठलीही माहिती असेल, म्हणजे प्रशासकीय कामांची माहिती असेल किंवा अन्य कुठलीही माहिती, जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचवणं, याऐवजी काहीतरी भोंगळपणा त्यातूनही दिसतो. थोडंसं कदाचित थेट वक्तव्य वाटेल, पण नाही बरोबर आहे. माध्यमांमध्ये हा आजार आहेच ना. माध्यमातल्या लोकांना आज खरं सांगायचं झालं तर जाहीरपणे विधान करायला काहीच हरकत नाही. राजकारण, बिल्डर होणं आणि पत्रकार होणं या क्रमाने ज्यांना बाकी काही जमत नाही त्यांनी करायच्या गोष्टी हल्ली मानल्या जातात. हे वाईट आहे, पण हे वास्तव आहे. म्हणजे मी माझ्या व्यवसायातला असून सुद्धा मी हे विधान करतोय आणि हे अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. त्यामुळे पत्रकार हा सत्तेकडे जाण्याचा सोपा मार्ग म्हणून या व्यवसायाकडे बघतो. हे अतिशय वाईट आहे आणि आमच्यातल्याच काहींनी खासदारकी, आमदारकीने असले सगळे उद्योग केलेले असल्यामुळे हे जास्त वाईट परिणाम दिसतात. आणि त्याच्यामुळे राजकारणाच्या विषयी पत्रकारांना लिहिणं खूप सोपं असतं. हा याला भेटला आणि तो त्याला भेटला, त्याच्यामध्ये काही बातमी नसते. बातमीच्या पलीकडचा अर्थ काढण्यासाठी म्हणून जी काही एक बौद्धिक कुवत या व्यवसायातल्या लोकांमध्ये असायला हवी, तिचा अभाव हा अर्थातच माध्यमांमधनं दिसतो ना. दिवस दिवस ते एकाच गोष्टीचं दळणदळत राहणं आणि त्याच्यात काही चर्चा करण्यासारखं नाही आहे, त्याच्यावरती चर्चा करणं ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यामुळे माध्यमही दोषी आहेतच. जर प्रसारमाध्यमं आणि प्रशासन दोषी असेल तर प्रसारमाध्यमं तितकीच दोषी आहेत. त्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न, मध्यंतरी तुमचं मत मी असं ऐकलं होतं, की सरकार कुठलंही यावं, कुठल्याही पक्षाचं यावं, माध्यम नेहमी टीकाकाराच्याच भूमिकेत असावं. जर हे बरोबर असेल तर सद्यस्थिती तशी आहे का? 100% आहे. मला असं वाटतं की प्रामाणिक टीकाकार हा माध्यमातलाच असू शकतो, कारण त्याला त्या सत्तेमध्ये रस असता कामा नये. हे चौथा स्तंभ वगैरे म्हणतात ना, हा भाबडेपणाचा खूप भाग झाला माध्यमांना. चौथा स्तंभ वगैरे ते सगळं ठीक आहे, मांडणीचा भाग झाला. पण माध्यमांची भूमिका सरकारमधल्या किंवा ज्या काही व्यवस्थेतल्या त्रुटी आहेत किंवा हे जे सगळं आहे दिसते तसं नाही आहे, हे सांगण्याचीच असायला हवी. म्हणजे मी काही वेगळं सांगतो असं नाही. जगातल्या सगळ्यात चांगल्या वर्तमानपत्र चालकांनी हेच भूमिका घेतलेली आहे, की कारण नाहीतर हे चांगलं चाललंय, हे उत्तम चाललेलं हेच सांगायला आम्ही कशाला हवं. सरकारचं जनसंपर्क खातं आहेच ना. जॉर्ज ऑर्वेल नावाच्या लेखकाने खूप सुंदर व्याख्या केलेली आहे, की जर्नलिझम इज ऑल अबाउट प्रिंटिंग विच नो वन एल्स वॉन्ट टू बी प्रिंटेड, रेस्ट ऑल इज पब्लिक रिलेशन्स. म्हणजे जे लोकांना किंवा सरकारला छापून येऊ नये असं वाटत असतं ते छापणं म्हणजे पत्रकारिता. जे दिसतंय ते बाकीचा सगळा जनसंपर्क, असा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला. तर मला प्रामाणिकपणे वाटतं हे असंच असायला हवं आणि ही भूमिका टोकाने आणि पूर्णपणे ताकदीनं आणि पूर्णपणे तार्किकतेनं ती मांडायला हवी. आणि जगात चांगली मोठी वर्तमानपत्र हेच करत असतात. अगदी थोडक्यात प्रश्न, की 24 तास बातमीपत्र हवीत का नकोत? वर्तमानपत्र एकदा वाचायला मिळतं, त्याने काही फरक पडतो का? नाही, तो मनोरंजनाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही रुग्णालयातल्या खाजगी कंपन्यांनी रुग्णालयं सुरू केलेली आहेत. त्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्याशी जर तुम्ही कधी बोलायला गेलात, बोलून बघा, म्हणजे गेला नसेल तर घरी बोलून बघा, तर ते खाजगीत म्हणजे चर्चेचा भाग झाला ना, की सांगतात की वी आर नॉट इन टू हेल्थ इंडस्ट्री. म्हणजे हेल्थ प्रोव्हायडर नाही आहेत आम्ही, वी आर इन टू हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. तसं बातमी हा मनोरंजनाचा एक चांगला भाग असू शकतो, अशी व्याख्या ही इलेक्ट्रॉनिक मीडियाने स्वतःची करून घेतलेली आहे. त्यामुळे ज्यांना बघायचे त्यांना ते 24 तास दळणदळलेलं आवडत असेल त्यांनी बघावं. पण ती व्याख्या जर का चुकीची असेल तर माध्यमामध्ये आपण जो काही मगाशी थोडासा विस्कळीतपणा आला म्हणतोय हो, किंवा स्पष्टता नाही. म्हणूनच ना. पण हे मॉडेल कुठलं निवडले तुम्ही? तुम्ही बीबीसीचं मॉडेल निवडलंय का? तुम्ही तुमचं मॉडेल, तुमचा आदर्श 90% गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही कोणाकडे बघून काय करतोय ना त्याच्यावरतीच अवलंबून असतात. हे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सकाळपासून चर्चेमध्ये जो एक पदाचा उल्लेख येतो ना, म्हणजे जे.आर.डी. टाटांचं वाक्य आहे, जर तुम्ही काही करू इच्छितच असाल ना, तर अल्टिमेट बेस्ट काय असेल ना, अत्युत्तम जे काय असेल ना, त्याचाच ध्यास धरलात तर त्यातल्या त्यात बरं काहीतरी हातामधनं मिळू शकेल, तुमच्या लागू शकेल. तुम्ही ध्यासच बऱ्याचा धरलात ना तर काय होऊ शकणार नाही आयुष्यात. त्यामुळे तो जो मुद्दा आहे माध्यमांच्या बाबतीतला, तुम्ही तुमचं मॉडेलच तुमचं फॉक्स टीव्हीवर जर तुमचं मॉडेल असेल तर तुम्ही काही करू शकत नाही. बीबीसीमध्ये कोणीतरी सुंदर चेहरा आहे म्हणून तुम्ही वृत्तनिवेदक होऊ शकत नाही. झेना पदावी नावाची जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी वृत्तनिवेदिका कधी बघितली नसेल बीबीसीची तर बघा. आपल्या दर्शकांच्या
मानांकनानुसार तिचा चेहरा सुंदर नाही आहे. आपल्याकडे फक्त सुंदर दिसणं हेच महत्त्वाचं असतं वृत्त निवेदिकेसाठी. तुम्ही त्या व्यवसायातले आहात, तुम्हाला ते जास्त माहिती आहे. तर ती झेना पदावी, पण ज्या पद्धतीनं ती प्रश्न विचारते, माहिती काढून घेते आणि तिचं एकंदर भूगोल आणि राजकारणावरचं, अर्थकारणावरचं असलेलं ज्ञान, त्यामुळे मला असं वाटतं की मॉडेल कुठलं निवडता याच्यावरती ती यश अवलंबून आहे. तुमच्यापैकी आयुष्यामध्ये तुम्ही कुठलं मॉडेल निवडलं असेल, त्या अनुषंगानं तुमच्या यशाची उंची किंवा खोली ही ठरणार आहे. त्यामुळे मॉडेलच जर BBC असतं तर हा प्रश्न आला नसता. वैचारिक स्पष्टतेचा उल्लेख झाला. आता आज तर परिस्थिती अशी आहे, आपल्याला दिसते की खरोखर कुठल्याच क्षेत्रात ती पूर्णतः नाही. पुढच्या काही वर्षांमध्ये ती यायला पाहिजे असेल तर सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? शिक्षणापासून? शिक्षणापासून आणि त्याही पलीकडे मला असं वाटतं की विचार करायला खूप घाबरतो आपण. आपली पिढीच्या पिढी खूप अशीच गेलेली आहे. म्हणजे जरा कोणी भेद करणारा विचार दाखवला ना की मग तो हाणून पाडा, निषेध मोर्चे काढा किंवा त्यांनी ते बोलायलाच नको होतो अशा पद्धतीनं करा. हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. म्हणजे माणूस हा चुकू शकतो. चुकणं हे त्याचं अधिकार नाही म्हटलं तरी त्याच्यातनं एक असू शकतं चुकणं. हे न मान्य करता त्याला एखाद्या चौकटीमध्ये बंद करून ठेवणं आणि त्यांनी चुकताच कामा नये. या व्यवस्थेमध्ये एक भोंगळपणा कुठल्यामध्ये काय 3-4 जणांच्या वरती फक्त नैतिकता सोडलेली आहे. शिक्षकांनी नैतिक असायला हवं, पत्रकारांनी नैतिक असायला हवं, डॉक्टरनी नैतिक असायला हवं आणि म्हणजे बाकीचे सगळे हवे ते धंदे करायला रिकामे. अशा स्वरूपाची मानसिकता आहे. हे तसं नाही आहे. म्हणजे पत्रकारसुद्धा आणि बँकेतला कारकूनसुद्धा किंवा पोस्टातला टपाल वाटणारा कर्मचारीसुद्धा तितकेच नैतिक असायला हवेत. कारण हे आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जो मुद्दा म्हणला ना की म्हणजे गेले आधीचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, यांचं वर्णन करताना शब्द काय वापरत होतो आपण? ते सभ्य आहेत. अरे ती मूलभूत गोष्ट आहे. ते पैसे खात नाहीत, ते किती चांगले आहेत, ते पैसे खात नाहीत, ते खूप चांगले आणि स्वच्छ आहेत. आता हे सांगावं लागतं का? म्हणजे काही दिवसानंतर या गतीने जर ओळख करून नाही, त्यांनी एकही दरोडा घातलेला नाही आहे, त्यांच्या नावावर एकही बलात्काराचा गुन्हा नाही आहे, या पातळीवर जाणार का आपण? त्यामुळे काही किमान गोष्टी असायलाच हव्यात. त्याच्या उपलब्धतेविषयी किंवा त्या आहेत किंवा नाही त्याविषयी चर्चाच होता कामा नये. त्यामुळे ती स्पष्टता नाही आहे आपल्याकडे. एखाद्याचं कौतुक तुम्ही तो चांगला काम करतोय का वाईट काम करतोय याच्यावरती असायला हवी. तो स्वच्छ आहे आणि तो म्हणजे हे सगळे खूप निकष फसवे आहेत. ती बदलायला हवी व्यवस्था. बरेच विषयावर प्रश्न आलेले आहेत. एक मला महत्त्वाचा वाटतोय की आपण मगाशी उल्लेख केलात, बरेच वेगवेगळे देश, जर्मनीचा उल्लेख केलात, इंग्लंड, ब्रिटन जे काय आहेत, हे सगळे देश आपल्यापेक्षा काही ना काही प्रमाणात काही पटीने पुढे आहेत. तर आता जी आपण अर्थव्यवस्था मानतो की परकीय गुंतवणूक, तर या गुंतवणुकीतून नक्की विकास आपला साधला जाईल का त्याबरोबर आपल्याला काही धोके पण आहेत? हे कसं आहे की 100% सुरक्षित असं जगात काहीच नसतं. म्हणजे हे घेतलं की तुम्ही उत्तम असं प्रतिरूप कुठलंच नाही आहे. स्वदेशी करणारा एक वर्ग आहे, त्याच्या पण मर्यादा आहेत. तर काही ठराविक टप्प्यानंतर स्वदेशीपणाचा आग्रह धरणं हे अजागळपणाचं आहे. तुम्ही कुठली बाजारपेठ तुम्ही गाभीज करणार आहात? जगातला इथे बसलेल्या अनेकांना कदाचित माहिती असेल, नसेल तर जगातली सगळ्यात मोठी चहाची कंपनी कुठली आहे? भारतीय आहे. टाटा टी जगातली सगळ्यात मोठी चहाची कंपनी आहे. जगातल्या ज्या काही वाहन व्यवस्थेमध्ये मोटारी बनतात, त्या मोटारींचे साचे बनवणारी जगातली दुसऱ्या नंबरची कंपनी कुठली आहे? भारतीय आहे. भारत फोर्जचं जगात तसं मोठं स्थान आहे. TCSच्या बाबतीमध्ये म्हणता येईल, इन्फोसिसच्या बाबतीमध्ये त्यांचं त्यांनी काही केलेलं आहे. स्वदेशीच्या सुद्धा देशी बाजारपेठ म्हणून मर्यादा आहेतच ना. पण तुम्ही दुसऱ्यांच्या बाजारपेठेमध्ये जायचं आणि दुसऱ्याच्या बाजारपेठेतल्या उत्पादनाने मात्र यायचं नाही. हे म्हणजे कसं, रविवारी दुपारी मला झोपायचं, माझ्या पोरांनी शेजारच्या घरी जाऊन त्यांची झोपमोड करावी, माझ्या झोपमोड करायला त्यांनी येऊ नये, या पातळीवरती विचार करण्यात आला. चुकीचं आहे ते. त्यामुळे त्याला मर्यादा आहेत. बाजारपेठ अर्थव्यवस्थेचा विचार हा त्या पातळीवरती व्हायला हवा, मुक्तपणाने व्हायला हवा. आणि तो म्हणजे मी तर ते सरळ अधिकृतपणे लिहिलेलं होतं, चंगळवादी असायला हवं. काही धोका नाही त्या, म्हणजे काही पाप नाही चंगळवादी असण्यामध्ये. हे साधी राणी, उच्च विचारसरणी वगैरे सगळे विचार खूप बोगस आहेत आपल्याकडचे. पण साधी राणीचा संबंध गरिबीशी जोडला गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे ज्याची राहणी साधी नाही त्याची विचारसरणी उच्च नाही असं आपण मानत आलेलो आहोत. तसं नाही आहे. उत्पादन क्षमता, संपत्ती निर्मिती या मूलभूत गोष्टी आहेत, त्या व्हायलाच हव्यात. आणि हे सगळं तत्त्वज्ञान आहे ना, तुमची आमची मांडणी सगळी आहे ना, ही इतक्या लहान पातळीवरच्या विचारातनं येते ना की आपल्या वीज मंडळाची जाहिरात काय असते, तर विजेची बचत ही विजेची निर्मिती. पण ती वीज तुम्ही इतकी तयार करा की ती बचतीच्या पातळीवरती
यायचीच वेळ तुम्हाला नको. मी इस्रायलमध्ये 3 महिन्यापूर्वी इस्रायलला उतरलो. पहाटे 3:30 वाजता विमान तिथे लँड झालं. तिथनं हॉटेलवरती येताना संध्याकाळी 6 वाजता जशी दुकानांची रोषणाई असते ना, तशीच रोषणाई होती. तिथल्या माझ्या यजमानाला विचारलं, म्हणाला, नाही आमच्याकडे वीज इतकी आहे की असं काही नसतं की बंद करून ठेवायला हवी आणि मग ते घरी जाताना चालू काय का बंद आहे वगैरे. AC BC ऑटो ऑटो माणसं नसली की आपोआप बंद होतात. पण आपला सगळा हा जो अप्रोच या सगळ्या व्यवस्थेकडे आहे ना, खूप काटकसर करा, खूप हात काय म्हणतात त्याला, हातचं राखून ठेवा, अंथरूण पाहून पाय पसरा, याच्या इतका वाईट सल्ला जगात कुठला नाही आहे. खरंच वाईट कुठला नाही आहे त्याला. आपल्या म्हणजे पाय मोठे तुझे लांब असतील ना, तू तुझं पाय पोटाशी घेऊन बस, गादी मोठी कर म्हणायचं नाही. त्यामुळे या पद्धतीने विचार करताना खरंच कुबेर साहेबांनाच खूप त्रास झाला असता. आणि डेफिनेटली मी असं म्हणेन की आपल्या विचारांमध्ये आता बदल करण्याची गरज आणि निकड निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे, हाच त्यांना मुद्दा सांगायचा आहे. इथे तुम्ही बघताय खरोखर खूप प्रश्न आहेत आणि त्यातनं मी प्रातिनिधिक निवडायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये एक प्रश्न मला असा दिसतोय की तुम्ही सध्याच्या काळामध्ये तेलाबद्दलच्या किमती आणि त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणामध्ये लिहिलं. ही उतरती किंमत जी गेल्या काही दिवसांमध्ये कदाचित आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या स्वरूपामध्ये आपल्याकडेही उतरताना जाणवते, पण ही आपल्यासाठी चांगली गोष्ट म्हणायची का काही वेगळ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे असंही म्हणता येईल? नाही, आपल्यासाठी चांगली. कारण अनेकांना कदाचित माहिती असेल ऐकून वाचून की आपल्याला जे काही इंधन लागतं, आपण जे काही दररोज इंधन वापरतो, त्या इंधनाचा 82% वाटा आपल्याला आयात करावा लागतो. तुम्ही मोटरसायकली, ट्रॅक्टर, स्कूटर किंवा जे काही वापरता, 82% इंधन आपल्याला आयात करावं लागतं. आपला सगळ्यात मोठा खर्च हा आरोग्यावरती नाही आहे, रस्त्यांवरती नाही आहे, धरणांवरती नाही आहे, कशावरती नाही, शिक्षणावरती नाही आहे. सगळ्यात मोठा खर्च हा तेलाच्या आयातीवरती आहे. त्यामुळे तेलाचे दर कमी झाले की आपल्याला फायदाच असतो, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. पण तेलाचे दर कमी झाले म्हणून आपल्याला अच्छे दिन आले असं मानण्याचा जो एक सध्या प्रकार सुरू झाला आहे, तसं ते नाही आहे. कारण त्याला जागतिक परिमाण आहे आणि तेलाच्या किमती या कधीही आर्थिक नजरेतनं बघितल्या गेलेल्या नाही आहेत. तेलाचा विषय हा कायम राजकारणाचा राहिलेला आहे. तो ते दर वाढलेले असोत, म्हणजे आत्ता तेलाचे दर जे आहेत तेच बुश यांच्या कालखंडामध्ये काही वर्षांपूर्वी $147 प्रति बॅरल गेलेले होते. आता $53 प्रति बॅरल आलेले आहेत. त्यामुळे तेल हा सगळ्या या व्यवस्थेचा कणा आहे आणि त्याच्यावरती आपली काहीही मालकी नाही आहे. जे देश मोठे झाले त्या सगळ्या देशांनी तेलाचं नियोजन इतक्या मोठ्या पद्धतीनं करून ठेवलेलं आहे आणि त्याचा एक फायदा त्या देशांना झालेला, ज्याला फॉरवर्ड ट्रेडिंग म्हणतात, त्याच्या फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये तेलावरती खूप पैसा हा लागत असतो. दुर्दैवाने आपण त्याच्यामध्ये खूप अशक्त होत. आपल्या मायभूमीतनं तेल निघत नाही, नैसर्गिक वायू काही प्रमाणामध्ये निघतो. त्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याची जवळपास सध्याच्या काळात तर काहीच शक्यता नाही आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये किती नियोजन करावं यालासुद्धा काही मर्यादा आहेत. एका अर्थाने म्हणजे माझ्याकडनंच ते लिहिलं गेलेलं होतं की याच कालखंडामध्ये अबकारी कर लावायला हवा सरकारने. कारण त्यावेळेला जेव्हा तेलाचे भाव वाढतील त्यावेळेला लोकांना ते सहन होणार नाहीत, कारण जेव्हा तेलाचं चक्र पुन्हा वरती जाईल. पण हा सुद्धा एखाद्या बाजारपेठेच्या नियमांच्या विरुद्ध आहे हे. कारण जर बाजारपेठेशी तुम्ही निगडीत ठेवलेत तर तेल कमी झालं की भाव बाजारपेठेप्रमाणे कमी व्हायला हवेत. आपल्याला ते पटत नाही, कारण आपल्याला ती खोटी भावाची सवय सरकारने लावून ठेवलेली आहे. त्यामुळे आपण बिनधास्त गाड्या उडवतो आणि म्हणजे मध्यंतरी तर अशी परिस्थिती होती की ₹150 वगैरे प्रति लिटर तेल पेट्रोलचे दर असायला हवे होते. पण तेव्हासुद्धा आपण 75, 80, 90 या घरामध्येच ठेवले आणि त्याचा खूप फटका अर्थव्यवस्थेला झाला, ज्याला करंट अकाउंट डेफिसिट म्हणतात. चालू खात्यातील तूट ही मोठ्या प्रमाणावरती वाढली आपली, कारण सरकारला मोठ्या प्रमाणावरती तेल आयात करावं लागलं. त्यामुळे सध्या आता तेलाचे भाव कमी आहेत. त्याची 2 कारणं. एक तर रशियाला कशी अडचण करता येईल रशियाची, त्याचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच वेळेला जी फ्रॅकिंग टेक्नॉलॉजीमध्ये जी काही गुंतवणूक झालेली आहे, त्या पद्धतीनं येणारा नैसर्गिक वायू आणि तेल जास्तीत जास्त कसा महाग होईल या कटाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणावरती तेलाचा उपसा होतो आणि तेल स्वस्त केलं जाते. त्यामुळे तेल स्वस्त आहे. एक अंदाज असा आहे की 2015च्या मध्यापर्यंत तेलाचे भाव असेच राहतील. त्या काळात चेन करून घ्यावी, नंतर आहेच पुन्हा आपली काटकसर. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटबद्दल काय सांगाल? मला त्याच्याविषयी खूप बोलायला आवडेल, पण तुम्हाला सांगू का, ज्या भाषेमध्ये ना, म्हणजे आपल्या भाषेमध्ये शेअर बाजाराला सट्टा बाजार म्हणतात, त्याचं काहीच होऊ शकत नाही. हा व्यवस्थित नैसर्गिक काय म्हणता येईल त्याला, अतिशय इतर कुठल्याही चांगल्या बाजारासारखा बाजार आहे. आपल्या या त्याला इतकं आपण कमी लेखलेलं आहे
शेअर बाजार म्हणजे काहीतरी हॉर्स रेसिंग वगैरे आहे की काय असं लोकांना सट्टा बाजार म्हणतो त्याला आपण. पूर्णपणे नैतिकदृष्ट्या अधिकृत असा तो बाजार आहे. आपल्या या 125 कोटी लोकसंख्येपैकी समजा 65-70 कोटी तर कमावणारे असतील, तर डीमॅट जिथे शेअर बाजारात ज्यांना काही गुंतवणूक करायची असेल म्युच्युअल फंड किंवा या पद्धतीनं, त्या डीमॅट अकाउंट धारकांची संख्या मला वाटते काहीतरी 3-3.5 कोटीच आहे. त्यामुळे शेअर बाजार हा एक निदर्शक आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी गुंतायला हवं, उतरायला हवं. पण लोकांना ते पटत नाही. म्हणजे सकाळी अर्थसाक्षरतेचा विषय निघाला होता. पार्ल्याला असं ते एक छोटंसं व्याख्यान होतं, लोकसत्तेचा कार्यक्रम होता आणि मी म्हणालो की आणि मला लक्षातच नाही की ते बँकवाले खूप होते. तर मी बोलता बोलता म्हणालो की बँकेत कुठे पैसे ठेवता? लोकांना बँकेत पैसे म्हणजे खूप सुरक्षित वगैरे असं वाटत असतं ना, म्हणजे काय ठेवींमध्ये वगैरे पैसे ठेवत असता. म्हटलं चलनवाढीचा दर आणि बँकेतल्या ठेवीचा दर हे लक्षात घेतला तर तुम्ही कशाला ठेवता बँकेत? म्हणजे बाजारात वगैरे लावा. अशा पद्धतीनं विचार केला. तर एक शिक्षिका उठल्या. आता शिक्षिका म्हणजे इतरांपेक्षा थोडीशी जास्त माहिती ज्ञान असायला हवं असा साधारण समज आपला. तर त्या उभे राहून असं म्हणाल्या, की मी म्हणालो होतो, की बँकेत पैसा काही वाढत नाही. तुम्ही कशाला पैसे ठेवता? ते म्हणाल्या, असं कसं तुम्ही म्हणता? मी ₹10,000 ची ठेव ठेवली होती. मग 6 वर्षानंतर जे काय होतं ते ₹12,000 होऊन आले. त्यामुळे पैसे वाढत नाही असं कसं म्हणता? तर मी म्हटलं, रुपयाचं एकंदर मूल्य जर तुम्ही बघितलं, चलनवाढीचा दर बघितलात, 8% तुम्हाला समजा व्याज मिळत असेल आणि 10% चलनवाढ असेल किंवा 6% व्याज आणि 8 उलटं तुमच्या रुपयाचं मूल्य कमी झालं आहे. त्यामुळे पैशांनी तुम्ही काय घेऊ शकता हे कमी झालेलं आहे. पण आपल्या लोकांना बाजारात गुंतवणूक करायला, शेअर बाजारात गुंतवणूक करायला आवडत नाही. मला असं वाटतं इथल्या बसलेल्या अनेकांनी त्याच्यात गुंतवणूक सुरू करावी. आणि हा एक वर्ग आहे मला असं वाटतं, की तो या भीतीपासनं शेअर बाजाराच्या खूप लांब राहिलेला आहे. खरं म्हणजे अनेक चांगल्या फंड्स ज्याला म्हणतात त्यांचे व्यवस्थापक हे मराठी आहेत. HDFCचे आहेत, UTIचे मराठी आहेत, बँक ऑफ बडोदाचे आर्थिक सल्लागार मराठी आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी ही भीती घालवावी आणि जास्तीत जास्त शेअर बाजारात वगैरे गुंतवणूक करावी. कारण JRD टाटा असं म्हणायचे, त्यांचं वाक्य दुसऱ्या संदर्भामध्ये आहे, पण गुंतवणुकीच्या संदर्भात सांगायला हरकत नाही की लिव्ह लाईफ लिटिल डेंजरसली. सतत सुरक्षितपणे राहून काही मजा येत नाही हो. थोडीशी रिस्क घ्यायलाच पाहिजे. थोडीशी रिस्क घ्यायलाच पाहिजे. मग ती गुंतवणुकीची असेल, करिअरची असेल, ती घ्यायलाच पाहिजे. थोडंसं विषयांतर करतो. खरं तर ते म्हणले तसं गप्पांचा विषय आणि खूप वेळ देण्यासारखा आहे. एकूणच जर का त्रयस्थपणे बघितलं तर भ्रष्टाचार हा आपल्याकडे एक महत्त्वाचा टीकेचा विषय आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये जर का एकूणच प्रशासन असेल कुठेही जर का तुम्ही बघताय, ह्याच्यामध्ये काही कमी आली असं वाटतंय का? आणि त्याच्यामध्ये कदाचित गव्हर्नन्सचा वाटा आहे असंही वाटतंय का खरोखर मनोधारणा बदलली म्हणून भ्रष्टाचार कमी झाला आहे? हा होताच, पूर्वी होताच, आताही आहेच. आणि हल्ली काल बदलला आहे वगैरे वगैरे लोक सांगतात, तसं काही नाही. पूर्वी भ्रष्टाचार होता. मला कुठेतरी म्हणजे विधान काही जणांना पटणार नाही, सांस्कृतिकदृष्ट्या पुन्हा एकदा मी म्हणजे वादग्रस्त नाही, पण निदान जरा लोकांना धक्का बसेल अशा स्वरूपाचं विधान करू इच्छितो. सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या व्यवस्थेमध्ये आपण भ्रष्टाचार हा मान्य करत आलेलो आहोत.